संडे आहे त्याच्यामुळे काय आज ह्याचं काम होणार नाही. आज वाटतं ते सुट्टीवर आहेत जाळ्यांचं काम. पण आज आपण हे करणार आहे, मुर पण सगळा असं धुमसून घेणार आहे. हे पण आलेत मुर धुमसायचं मशीन पण आले. आज मेन काम हेच आहे, सगळं लेवल करून घेणे. आणि ते हे पण आलेत, ते खड्डे आहेत ना ते लेवल करून घेतात व्यवस्थित कॉन्क्रीटनं. उद्या परवा त्याच्यात जाळ्या टाकायला. रविवार त्यामुळे माझं पण जरा निवांतच कामकाज चाललंय. हो, काम झालंय चालू. जायडा आंघोळ करून आले आणि केसचं बघायचं झालं. वेणी घातली नाही काय नाही. असं कर जाई, असं कर जाई. ए इकडे आता कसं इकडे. अरे काय चाललंय रे. कसे जंगल आहे ना जंगल. हो आता नाही, बघू नंतर करूच. नंतर जाऊ. सुदेशनं तर हात धुतलाय आज. सूज कमी झाली पण गणेश. हा बघू जरा अंगठा. गुड गुड प्रोग्रेस आहे बरं का. जॉन सेना झाला आमचं, जॉन सेना. आता काय सांगितलं डॉक्टरने का. कसं झालंय काम, ओके झाले का नाही. एकदम क्रिकेटचं ग्राउंड झाल्याचं कसं झालं का नाही ओके मध्ये. मस्तच झालंय. अर्धा तास झाला दादांचा फोन हँग झालाय. एवढंच गाणं ऐकू येते, काय होईना, बंद होईना, काय होईना काय होईना. खूप वेळा आली, खूप वेळा, खूप वेळा. तर आम्ही घे ना तालुवर राहणार जरा चक्कर मारायला. त्या दिवशी माती टाकलेली का नाही, तर JCB लावून दादांनी प्लेन करून घेतलंय. तर म्हटलं जरा राऊंड मारून यावं कसं काय झालंय काय झालंय. अरे पाणी गेले बा, तिकडे नको जाऊ, इकडून जाईल इकडून जाईल. तर चलो तुम्हाला पण दाखवतो. सनसेट व्हायचा टाइम झाला, 5 वाजले. पाणी बाजले सगळं झाले वल. हा तिथं, हा ये इथे, इथे अहो इथे, हा इथं पाय टाक. या अरे काय सगळंच पाणी पाजले, त्याच्यामुळे काही नीट चालायलाच येईना. रस्ताच नाही. दादा म्हणलेले खरं खालच्या रोड नाही, पण मी शांतपणे गेला. वरून आले इकडे पण पाणी साठले, सगळं तळच झाले खाली. वाटत ना खडतर प्रवास करून आले, रस्ताच नाही. येस, आणि आता फायनली आपल्या रानात आलो. आता तुम्हाला दाखवतो रान कसं झालंय बिफोर. तुम्ही आधी बघितलेच, मागच्याच बघा आलेलं तेव्हा जाई खेळत होती डॅडी घरांवर. आता बघा टाण टाण कसं खतरनाक झाले का नाही काम. सगळे आपले घराचे तिथले माती आणले. सकाळी दादांनी येऊन हे केले. हा काय झालं रस, कसं काय ओकेच आहे का नाही सगळं. विहीर कोणाची, विहीर काय केवढं ओके झालंय. पण बघा सगळं माती भीती ना, सगळं मुरमाट राहून मुरुमच होत. अतिशय छानसा सनसेट होत आलाय. आणि आता आम्ही पण कलटी मारतो. हा हा ह्याच वाच. सो चलो सनसेट झाला तर जातो घरी. होत आलाय घरी जातो, अंधार व्हायच्यात. कारण आता दुसऱ्या रस्त्यानं वर नेलं पाहिजे. आज आपल्याच रानातले नवीन नवीन रस्ते शोधले सगळे. दुसऱ्याच रानात आलो आम्ही, रस्ताच नाही आला. दीदी मजा आली का दीदी. हा जेवढं चल लवकर, चल की चल सावकाश. चलो चलो आगे बढ़ते रहो. कावले काय म्हणते मॅनेजमेंट, मजेत ना.
आम्ही पण मजेत. आम्ही आता आलेलो राहणार ॲक्च्युली. ब्लॉगची सर सुरुवात आज दुपार संध्याकाळी केली, पण ब्लॉग तर शूट केला आहे, पण संध्याकाळी फक्त हे केलं आहे. सो आता रानबीन बघून आले, जरा ओके मध्ये झाले आणि आता आम्ही घरी चाललो. आणि जुई काय म्हणत होती मगाशी, कुठं बसणार आहे? 100% 100% तिला पुढं बसवलं, कारण जाई पुढं बसली की मला काही दिसत नाही पुढचं. जायची केस माझ्या तोंडात जातात सगळे, त्यामुळे तिला मागं बसवलं आणि जुईला पुढं बसवलं. चला, रोज गाडीवर नसताना नदी बघतो, तुम्हाला मी तशी दाखवतो. आज मी आले वॉकला इकडं, म्हणलं तुम्हाला जरा वॉक करताना मग नदी दाखवा. इथे कार्यकर्ते कायम असतात मासे पकडायला, रोज मासे पकडा असतात. तर काय झालं, मगाच मी घरी आलो, पोरांना सोडलं, सकाळी काय गेलो नव्हतो वॉकला, त्याच्यामुळे म्हणलं आत्ता जरा वॉकला जाऊन येऊ पलीकडच्या साईडला. रेग्युलर आपलं हे रुटीन रूट आहे, आता त्या रूटला जाऊन येतो जरा. 5-1 किलोमीटर, 5, 5.5, 6 किलोमीटर. पलीकडे पण बस यायला लागली राव, एकच नंबर. एक नंबर टायमिंग साधले आपण. बरोबर रेल्वे सापडली आपल्याला, 5:45ची रेल्वे हे हो. बरोबर ना, 5.17 किलोमीटर आणि 1 तास झाला. तर तुम्हाला एकदा दुसरं काम आहे सातारला, नंतर जरा मी तिकडे चाललो. तसं करा. दिवसभर काम केल्यानंतर आपलं संध्याकाळी एक अर्धा तास जरी राऊंडवर येऊन बसलं, कॉफी जरी पिली तरी जरा रिफ्रेश होतं, रिलॅक्स होतं. त्यामुळे आम्ही रोज राऊंडवर येऊन बसतो, बाकी काही काम नाही. हा मेसेज माझा आमच्या बायकोला. आणि शेवटची गाडी दिसते बरं. गणपतीचं दर्शन घेतलं मस्तपैकी. आता अंगार की ओम गणपती नमः. मासा बघा साल्यावर तोंडवर करून बसला, झोपला असेल ना मासा. तर चल गणपती नमः. वाजलेत 11:15. मासे आलो, जरा काम बिम करत बसलो, जेवलो. जरा उद्या सकाळी लवकर जायचे सांगलीला, त्यामुळे आजच कामं गेली पेंडिंग. प्रोजेक्शन सबमिट केलं नव्हतं, ते पण बनवून टाकलं. थंडी वाजते जोरात, राजश्री तर आजारीच पडली, एवढी थंडी वाजते. चलो तर मग आता ब्लॉग इथे संपवतो. जर आवडलं तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.